हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. काबूल दरबारशी दोस्ती, ते पण एका पायदार अमन आणि खुशालीची जामन होईल, हे आमच्यासाठी कोणत्याही रकमेहून बढकर आहे. आम्ही आपल्या या जज्ब्याला हमेशा याद करू. तुम्हाला यकीन करून द्यावा लागेल की दोन्ही फौजा एक साथ आगे बढ़तील. तुम्ही आम्हाला जबान दिली होती की खालसा आणि अफगाण फौजा एक साथ मिळून आगे बढ़तील. मग आम्ही तर तुम्हाला आमच्या सोबत येण्यापासून रोखलं नाही. तुम्ही लोक तुमची रफ्तार वाढवण्याऐवजी आमच्याशी हे तबक्कू करताय की आम्ही सुद्धा तुमच्यासारखं घुटनों के बल चालावं. मुनव्वरची सलामती आमच्याकरता खूप अहमियत ठेवते, म्हणून जोपर्यंत खालसा फौज काश्मीरला नाही पोहोचत, त्याची जिम्मेदारी तुमच्या खांद्यांवर आहे. आम्ही कोहिनूरला खूपच महफूज जागी ठेवलंय. तुम्ही इत्मिनान ठेवा. आमचे शहर येताच आम्ही त्याला खालसा सरकारच्या हवाले करू. हे घ्या सरकार. आम्हाला ही सख्त हिदायत आहे सुभेदार साहेबांची की पंजाबवरून येणाऱ्या जाणाऱ्या हर एक शख्सची निहायती सक्तीने पडताळ केली जावी. तू थांब, मी पाहते त्यांना. पुन्हा तेच सिपाही आले नसतील ना? तू थांब मा, मी बघतो कोण असेल या वेळेला. उघड लवकर. पंडितजी, काय बात आहे? तुम्ही असे का पाहताय माझ्याकडे? तुला आपल्या पायावर उभं पाहून खूप खुशी होतीये बेटा. काहीसा अंदाज तर मला आधीपासूनच होता. तू जो दिसतोस तू तो नाहीयेस, पण आता मला सगळं माहीत झालंय. पण तू असा दरवाजा नव्हता उघडायला हवास बेटा. खतरा आहे.
पंडितन. काय पंडितन, कशी आहेस? आणि तुझा हा बेटा? माहितीये तू रोज ज्याला बेटा बेटा करून बोलवतेस तो कोण आहे? हा खूप मोठा माणूस आहे. अच्छा, ते कसं? मला तर काहीच. याचा जीव वाचवण्यासाठी स्वतः महाराज रणजित सिंगांनी आपला शुक्रिया अदा केलाय. मला खूप इज्जत दिली. माझी छाती अभिमानानं फुलून आली. आणि हे बघ, इनाम मध्ये सिक्के दिले, सिक्के. बाजारात त्याची काय किंमत आहे मला नाही माहित, पण एक एक सिक्का माझ्याकरता खूप अनमोल आहे. हे सगळं जाणल्यावर तू हैराण नाही झालीस? मला तर माझ्या मुलाने आधीच सगळं काही सांगून टाकलंय. अच्छा, तर मा बेट्यांमध्ये लुकाछुपीचा खेळ चालू आहे, माझ्यापासून लपवताय? अच्छा. असं नाहीये. मी कोण आहे हे लपवणं मी माझी मजबुरी समजत होतो. पण त्या दिवशी सगळं काही इतकं अचानक झालं. कोण आहात तुम्ही लोक? आणि अचानक असं कोणाच्याही घरी जबरदस्तीने घुसताना तुम्हाला शरम नाहीये? सुभेदारांचे सिपाही आहोत बुडिया. आज आपले बात कर. तू इथे कुठल्या अजनबीला बघितलंयस? कोण आहे मा? जी तुम्ही लोक? जा आणि तलाशी घ्या. दुश्मन काश्मीरवर हमला करणार आहे. रणजित सिंगचा एक खबरी वेश बदलून इथे घुसलेला आहे. आता मोहम्मदचे शिपाई इथवर आले होते. हे चांगलं नाही झालं बेटा. आता तुझं इथे राहणं खतऱ्याचं ठरू शकतं. नाही नाही, हा मला सोडून कुठेच नाही जाणार. हा इथेच राहील माझ्याजवळ. बेकारची जिद्द करू नकोस. सिंग साहेबांचे आदमी येईपर्यंत याची जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि आपण हा खतरा नाही घेऊ शकत. काय सिंग साहेब माझ्यासाठी आदमी पाठवताय? हो हो, त्यांनी तसंच सांगितलंय मला. पण तोपर्यंत तू आता तुला काय झालंय रडायला? जोपर्यंत हा नव्हता तोपर्यंत हा नसल्याचा दर्द नव्हता मला. आणि नाही त्याच्याकडे कधी शिकायत केली, कारण त्याने माझी कुस सुनी ठेवली. पण आता धन्यवाद दे त्याला. संतान असल्याचं सुख दिलंय त्याने. थोडे दिवस का होईना, तुला कळत नाही का याच्या जीवाला खतरा आहे. आज सारा दिन खालसा फौजा कुठे दूर दूर पर्यंत पण नजर नाही आल्या. याचा मतलब आहे की आपल्याला इथेच मुक्काम करावा लागेल जब तक ते इथे नाही पोहोचत. तुम्ही लोग सचमुच अहमक आहात. आपण इतक्या तेजीने इसलिए आगे जातोय क्योंकि आम्हाला नकोय की खालसा फौजा आपल्या बरोबर पोहोचाव्यात. आपल्याला त्यांच्यापासून कम से कम 2 दिनचा फासला ठेवावा लागेल. जर आपल्याला त्यांची जरूरतच नव्हती तर ह्या सगळ्या दिखाव्याचा काय तुक? अभी अफगाणांचे इतके बुरे दिन नाही आलेत की मदतसाठी या खालसांच्या हातांकडे पाहावं लागेल. तर मग त्यांना इतकी मोठी रक्कम देण्याची जरूरत काय होती? तुम्ही या गोष्टींसाठी आपल्या जहनवर बोझ नका टाकू. उसके लिए मैं हूं ना. या सर्व गोष्टी माझ्यावर सोडा. उधर दिवाण मोहकम चंद पण हाच विचार करून परेशान होत असेल की आपण त्याला साथ घेऊन का चालत नाही होत. हा राज तो कधीच नाही जाणू शकणार. त्याला तर हे पण पता नाही चालणार की आपण त्याचे दोस्त आहोत या दुश्मन. गुस्ताखी माफ सरकार. कहो, खालसा फौजा कुठवर येऊन पोहोचल्या? गुस्ताखी माफ सरकार, पण खालसा फौजांचा दूर दूर पर्यंत काहीच नामोनिशाण मालूम नाही पडतोय. क्या क्या बघते हो? जी असं मालूम होतंय की ते आपल्या मागे नाही येत आहेत. इतनी बड़ी फौज अचानक या पहाडी जंगलात गायब कुठे झाली? कुठे त्यांना आपल्या इराद्यांची भनक तर नाही ना लागली? फतेह अली और रणजित सिंग बहुत होशियार आदमी आहे. जितका तू विचार करतोस त्याहूनही खूप जास्त.
जरूर यात या लोकांची काही चाल आहे. जरूर त्या लोकांनी आपला रस्ता बदलला असणार. आपल्या फौजेला जल्द से जल्द कूच करण्याचा हुकम द्या. आपल्याला हर हाल मध्ये त्यांच्या आधी काश्मीर गाठायचंय. मी तर असं ऐकलंय गुलाम रसूल साहेब की फतेह अली सोबत खालसा फौज पण आपल्याकडे येत आहेत. आणि आपली जी कुमुक यायची होती ती अजूनपर्यंत आलेली नाही. अरे या अफवांचे काही हात पाय नसतात. कोणीही उडवत असतं ते कुठूनही. मी तर सुभेदार साहेबांना सांगून टाकलंय की शीख फौजांचा कुठेही काही आतापता नाही. त्यांनी बेफिक्र राहावं. जे काही होईल ते आता आपल्यालाच निपटावं लागेल. याचा मतलब आहे कुमुक नाही येणार आता. अरे बेफिक्र रहा. काय खालसा फौज इतक्या उंचीवर इतक्या थंडीत खुदकुशी करायला येईल? रणजित सिंग इतका बेवकूफ नाहीये. कोण आहे? तू लब जा बेटा. अफगाण सिपाही असतील. एवढ्या रात्री कोण येईल इथे? होऊ शकतं खालसा शिपाई असतील. थांब, मी पाहतो. सोड मला मा. ना बेटा. दरवाजा खोला. मुनव्वर, आपण समजावण्यासाठी वक्त नाहीये. लवकरात लवकर आपल्याला इथून निघावं लागेल. दुश्मनचे सिपाही कुठल्याही वेळेला इथे येऊ शकतात. घाबरू नकोस मा. हे आमचे सरदार हरिसिंग नलवाजी आहेत. मला इथे घेऊन जायला आलेत. ह्या वक्ताला मला जाऊ देत मा. खालसा फौजेला माझी जरूरत आहे. वादा करतो की मी पुन्हा येईन. यावंच लागेल माईच्या कुशीमध्ये. मी तुला रोखणार नाही. ममता अंधी जरूर असते पण बेटा स्वार्थी कधीच नसते. तुला जावं लागेल. माझं बस इतकंच काम आहे की मुलाला स्वतःच्या पायांवर उभं करायचं. आता तुझा जलती निघून जा. रात्र खूप कमी राहिली. तुम्ही घेऊन जा ह्याला. तुझा मुलगा युद्धावर गेलाय पागल. प्रार्थना कर भोलेनाथकडे. कामयाब होऊन येईल. काय चौकीवर हमला झाला आणि तू जान बचाकर बच्चों की तरह
रडत रडत आमच्या समोर आलायस. काय विचार करून आम्ही तुला त्या चौकीचा जिम्मा दिला होता? क्यों? बताओ कितने आदमी थे? जबान का टाळूला चिकटले आता तुझी. एक खालसा होता सरकार. एक खालसा आणि तुमच्या सगळ्यांवर भारी पडला. हमला इतका अचानक झाला सरकार की सांभाळण्याचा मोकाच नाही मिळाला. तसं मी येताना रस्त्यातल्या सर्व चौकींना इत्तला केलेला आहे. आपण बेफिक्र राहा, सुबह होण्याआधीच तो पकडला जाईल. मला तर माझ्या अकलवर तरस येतोय गुलाम रसूल, की मी तुझ्यासारख्या कम अकल आदमीला आपला सिपाही सलार बनवलं. तो कोणी डाकू या रहजन नव्हता ज्याने सिर्फ लूट साठी तुझ्यावर हमला केला होता. यात पण त्याची काही चाल असणार. जाओ, अभी कुमक घेऊन जा, साऱ्या इलाक्याला घेरा, बस्ती बस्ती छान मारा. जाओ. दुश्मन आपल्या दरवाजावर येऊन पोहोचलाय. खबरदार रहा. नींद पण आली तर डोळे उघडे ठेवून झोपा. थोड्याशाही कुताहीचा अंजाम तुम्हाला माहीतच आहे. दरवाजा खोलो. कमबख्त बहुत सख्त जान है. झोपला तर असा आहे जैसे गोया कोणत्या फर्शवर नाही तर मखमली बिस्तरवर झोपलाय. उठो. का आपल्या नींदचा दुश्मन बनलायस आता मोहम्मद? मी तुमच्या काहीच कामाचा नाही, तर मग का माझ्यासाठी आपल्या राते बर्बाद करतोयस? काय मिळेल तुला मला असं सतावून? हेच तर मला जाणून घ्यायचंय की अखेर तुझ्यात असं आहे तरी काय. काय आहे तुझ्याकडे की हर कोई आपल्या फौजा घेऊन चालून येतोय काश्मीरवर. हड्डियों की बोटी आणि त्यावर हा गोश्तचा लोथडा. माहित नाही कुठे जान अटकली आहे याच्यामध्ये. गोष्टचा हा लोथडा. सच सच बोल, नाहीतर नोच नोच कर या लोथड्याला तुझ्या जिस्म पासून अलग करून टाकेन. अखेर फतेह अली खानला तुझ्यात दिलचस्पी का आहे? समजण्याची कोशिश कर आता मोहम्मद. त्याला तर सिर्फ माझी ताकद छेनायची आहे. काश्मीर तर वही का वही आहे आणि माझी बगावत पण काही नवीन नाहीये. लेकिन इथे कोणी नया आहे तर तो आहे तू. तुझ्याच वजयाने हे सारे झमेले खडे झालेत. तर मग काय या मुसीबतला आपल्या गळ्याशी बांधून बसलायस? मला तर मरायचंय. इथे मरीन नाहीतर तिथे. तुम्ही चाहाल तर या बेकारच्या खून खराब्याला रोखू शकता. या जंगला रोखू शकता. अगर तुला वाटतं की तुझ्या चिकन्या चोपड्या बाते ऐकून मी तुला तुझ्या दोस्ताकडे फतेह अली खानच्या हवाले करेन, तरी खाम खयाली आपल्या जहन मधून काढून टाक. पण मुआमला तर बडा दिलचस्प होऊन गेलाय. एक होड लागून गेलीये लोकांमध्ये. पहिले तर सिर्फ फतेह अली खान लागला होता तुझ्या मागे, पण आता तर रणजीत सिंगचे सिपाही पण सगळ्यात आधी पोहोचले. रणजीत सिंगचे सिपाही? का खुशी नाही झाली? हैरानी झाली का? आता मोहम्मद, आता जिंदगीने इतकं काही दाखवलं आहे ना, तर किसी बातवर खुशी होते ना हैरानी. हाँ, इतकं जरूर बोलेन की फतेह अली खानशी माझी तितकीच दुश्मनी आहे जितकी भाई महमूदशी. ते दोघे तुमचे दुश्मन आहेत. हो, खालास्यांशी माझी काहीच अदावत नाहीये, पण माझ्यासाठी ते इतक्या दूर इथवर येतील असा तर मी विचार पण नाही करू शकत. ते तर आले आहेतच, लेकिन कुछ भी हो, काश्मीर मधून तुला जिंदा वापस
कोणीच नाही घेऊन जाऊ शकत. जशी अल्लाची मर्जी. रणजीत सिंगचे सिपाही आणि इथे मुनव्वर अली, तुला पूर्ण इत्मिनान आहे ना? कुठे काही गलतीची काही गुंजाईशच नाही दिवाणजी. तिथला एक एक रास्ता, एवढंच काय तर एक एक मोड पण चांगलंच माझ्या जहनवर कोरलं गेलंय. शाबाश सरदार हरिसिंग, आता ही सारी जिम्मेदारी तुमच्या खांद्यांवर आहे. जशा दोन्ही फौजा एकमेकांच्या आमने सामने येतील, तुम्ही अफगाण्यांची नजर वाचवून मुनव्वरला साथ घेऊन बिना एक पल गमावता त्या मुकामवर पोहोचा. आणि इसके पहले की फतेह अली खानला जराही भनक लागेल की आपण शाह शुजाला सोडवण्याच्या फिराकमध्ये आहोत, तुम्ही त्याला तिथून बाहेर काढून कोण्या महफूज जागेवर पोहोचवाल. दिवाणजी, वजीर फतेह अली खान आत येण्याची जिद करतायत. मुनव्वर, तुझा ते आपले मेहमान आहेत, त्यांना पूर्ण आदर सत्काराने आत घेऊन ये. आइए आइए फतेह अली साहब, तशरीफ रखिए. आम्ही रस्त्यामध्ये थांबून तुम्हा लोकांचा किती वेळ इंतजार केला, पण तुम्ही लोक न जाणो कुठे निघून गेलात. इंतजार तर आम्ही करत आहोत तुमचा मागील 2 दिवसांपासून. झालं असं जनाब, तुम्ही सगळे इतक्या रफ्तारने पुढे गेलात की मागच्यानं विसरूनच गेलात की कोई और पण आपल्या साथीला जो येतोय पीछे पीछे. आणि जेव्हा तुम्ही इतक्या दूर निघून गेलात की तुमचे निशाण पण मिळणं मुश्किल झालं, तेव्हा आपल्या दुआने आम्ही असा रस्ता भटकलो की सरळ इथेच येऊन पोहोचलो. तुम्ही इथे पण नव्हतात. आम्हाला तुमची फिक्र वाटू लागली. जाऊ द्या दिवाण साहेब, जे झालं ते होऊन गेलं. आता आगे काय तजवीज आहे? आम्ही तुमची राह पाहत होतो. आखिरकार अतय मोहम्मद आपला गुन्हेगार आहे. आम्ही तर केवळ तुमचे सहयोगी आहोत. त्याच्यावर पहिला वार करण्याचा हक्क तर आपलाच आहे. आम्ही आजच किल्ल्याची घेराबंदी करू आणि आता मोहम्मदला मजबूर करू की त्याने किल्ल्याच्या बाहेर येऊन आमचा मुकाबला करावा. आम्ही खूप आधी फकीर अजिजुद्दीनला आगाह केले होते सरकार की ही मोहीम आम्हाला खूप महागात पडणार आहे. आपली राय आमच्यापर्यंत पोहोचली आहे भिवानी दासजी. पण काही कामं अशी असतात जी उद्यावर नाही टाकली जाऊ शकत, ठरवून पण नाही. आणि कोहिनूरला परत आणण्याचा ख्वाब पण काही अशाच प्रकारचा आहे. पण अजूनपर्यंत हे दर्याप्त नाही झालेलं आहे की कोहिनूर, ज्यासाठी खालसा हुकूमत इतकी मोठी किंमत चुकवत आहे, कुठे आहे. इथे वफा बेगमकडे, काश्मीरमध्ये शाह शुजाच्याकडे, की आणखी कुठे. बजा फरमावत आहात मिस्र रामदयाल. आपण आत्ता नाही जाणत आहोत की कोहिनूर कुठे आहे, शाह शुजाने त्याला कुठे लपवून ठेवलेला आहे. पण ही बात यकिनी आहे की काबूलच्या शाही खजान्यातून तो कोहिनूर गायब झाला आहे. वजीर फतेह अली खान शाह शुजासाठी काश्मीर नाही जात आहेत, ते जात आहेत कोहिनूरसाठी. पण त्यांना हा इल्म नाही आहे की त्यांचं हे राज आमच्यासाठी काहीही राज नाहीये. मोहकम चंदजींकडून काही पैगाम? जी सिंग साहेब, दिवाण मोहकम चंद जींशी आमचा बराबर राबता बनलेला आहे. फतेह अलीच्या फौजेसोबतच खालसा फौजेने शेरगडला घेरा घातलेला आहे. मौसमचा मिजाज बिघडलेला आहे सिंग साहेब. आपल्या फौजेला दोहरी मोडवर लढाई करावी लागतीये, परंतु त्यांचे हौसले अजूनही बुलंद आहेत. आणि तो मुनव्वर तर लामिसाल बहादुरीचा मुजस्समाच बनला आहे सिंग साहेब. जखमी असूनही मोर्चावर दटून आहे. पण आम्ही तर त्याला कोणत्या तरी महफूज जागेवर ठेवायला सांगितले होते. आमची पण काही मजबुरी आहे सिंग साहेब. मुनव्वरच असा अकेला आदमी आहे सिंग साहेब जो किल्ल्याच्या आतल्या रस्त्यांशी वाकिफ आहे.
एकदा का किल्ल्याच्या आत घुसलो तर आपल्याकडे जास्त वक्त नाही उरणार. जल्द से जल्द आम्हाला शाह शुजाला तिथून बाहेर काढावं लागेल आणि यासाठी मुनव्वरच्या बिना कुठलंच काम मुमकिन नाही आहे. ठीक आहे, तर मग एक मुबारकबादचा पैगाम मोहकमचंदजींकडे फौरन पाठवून द्या आणि त्यांना ही सुद्धा हिदायत द्या की जोपर्यंत खालसा फौजा शाह शुजाला आपल्या कब्ज्यात घेऊन कोणत्या तरी महफूज जागी नाही पोहोचवत, फतेह अली खानला आपल्यावर शक नाही झाला पाहिजे. कारण मुमकिन आहे उद्या आपल्याला त्याच्याशी लोहा घ्यावा लागेल. खालसाजी, यासाठी तर ते लोक पहिल्यापासूनच तयार आहेत. रामदयालजी जी, आमचे जाबाज अशा हालाची झुंजत आहेत, म्हणून मोर्चावर रसद, गरम कपडे, गोला बारूद कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडायला हवी. आमच्यासाठी एक एक सिपाही खूप अजीज आहे आणि इथे जर काही लापरवाही झाली तर आम्ही बिलकुल बर्दाश्त नाही करणार. अजून किती दिवस आपण असं हातावर हात धरून बसून राहायचं? हर कामामध्ये जल्दबाजी कामी येत नाही गोसाखान. सर्दी वाढताच त्यांची ताकद आणि आपली मुसीबते दोन्ही 10 गुणा वाढतील. मुसीबतला घाबरून आपण असा कोणताच कदम नाही उचलू शकत जो. घाबरण्याची बात कशाला वजीर आला? सरदार हरिसिंग नलवांची मंशा तर ही होती की आपल्याला पण दुश्मनाच्या जहनियतला समजण्याची कोशिश करायला हवी. जंग छोटी असो वा बडी, फतेहचं राज यातच दडलेलं असतं की दुश्मनच्या खोपडीत काय चालू आहे तुम्ही त्यात झाकून पाहू शकाल. बात तर तुम्ही अशी करताय दिवाण मोहकमचंद, जसं काही वजीर फतेह अली खान कोणी नौसिक्या आहे, त्याला तर काही माहितीच नाही. माफ करा वजीर आला, माझा मकसद हरगिज आपल्या अहमला ठेस पोहोचवण्याचा नव्हता. पण हे तर तुम्हीही जाणता की मौसम त्यांच्या साथीला आहे, जो की खूपच खतरनाक आहे, ज्याची तोड आपल्याकडे नाहीये. आपल्याला तर हेही माहित नाहीये की किल्ल्यात किती दिवसांची रसद मौजूद आहे. पण आम्हाला हे चांगलंच माहित आहे की 1-8 दिवसाहून ज्यादा ते आतमध्ये टिकू शकणार नाहीत. आम्हाला पक्की इत्तला आहे की सुभेदार आता मोहम्मद हमल्यासाठी आपल्या फौजेला तयार करतोय आणि हा हमला उद्याही होऊ शकतो सुबह के वक्त. आपण बेफिकीर राहा, आम्ही त्यांना हर पल हर वक्त तयार बरतियार मिळू. खालसा फौजेचा एक एक सिपाही जानची बाजी लावून टाकेल. मैदान जंग मध्ये आम्ही दुश्मनाच्या मनावर खौफ बनून बरसू. आपलं खून सांडायला आमचे जाबाज कोणाही पेक्षा एक कदम मागे नाही राहणार. इन्शाअल्लाह. आम्हाला तुम्हा लोकांवर पुरा यकीन आहे. बस आजची रात आपल्याला पूर्णपणे मुस्तैद राहायचं आहे. बिचारे खालसा, ते नाही जाणत की असली जंग तर काही औरच आहे. मला ना काश्मीर पाहिजे ना शाह शुजा, असली मुद्दा तर कोहिनूरचा आहे. कसे मिजाज आहेत जहापना? हात उठत नाहीत आता मोहम्मद, नाहीतर ही दुआ नक्कीच मागितली असती की खुदाने तुलाही असे दिवस जरूर दाखवावे. मग तुला ही बात विचारण्याची जरूरत नाही पडणार की कसाईच्या छुरीने कापल्या जाणाऱ्या बकऱ्याचे काय मिजाज असतात. तुम्ही तर अजूनपर्यंत खफा आहात आमच्याशी. आज आम्ही तुमच्या साऱ्या शिकायती दूर करून टाकू.
यकीन नाही होत आहे ना? हे सगळं तुमच्यासाठीच तर आहे. खा ना. कसं वाटतंय? आदमीची हीच तर सगळ्यात मोठी कमजोरी आहे की हातात आल्यानंतरही त्याला आपल्या मुकद्दरवर यकीन नाही होत. हे जाणून नाही घ्यावंसं वाटत की अचानक ही इतकी मेहरबानी का? काहीतरी वजह आहे. अरे खाओ खाओ खाओ. अशी पण काही खास वजह नाहीये. तुझे चाहने वाले लाव लष्कर घेऊन इथपर्यंत पोहोचले आणि ते राज अजूनपर्यंत राजच आहे. कोणतं राज? बनू नकोस. फतेह अली खान आणि रणजित सिंगच्या फौजा आमच्या किल्ल्याला घेरा घालून बसल्यात. फैसल्याची घडी आली आहे. आर आणि पारची लढाई होईल. दुआ कर आमच्यासाठी. जर आम्ही हरलो तर हे लजीज खाना आणि आजची रात्र तुझ्यासाठी आखरी रात्र असेल. तुझ्यामुळे हा मुसीबतांचा पहाड आमच्यावर कोसळलाय. खा. एक एक लोकमा लज्जतने खा. आज जंगच्या आधीची आपली ही आखरी मुलाकात आहे. आजची जंग हर हाल में निर्णायक होईलच आणि आम्हाला पूर्ण यकीन आहे की आपल्या तोफा दुश्मनाच्या चिंधड्या उडवतील. बा खुदा आपल्या यकीनला शर्मिंदा नाही होऊ देणार दिवाण साहेब. आज मैदाने जंग मध्ये आपण बहादुरीची ती मिसाल कायम करू जी सदियोपर्यंत याद केली जाईल. पण त्याच्या सोबतच आपल्याला एक एक कदम संभलकर आणि खूपच लक्षपूर्वक ठेवावा लागेल. आपल्याला या गोष्टीचाही ख्याल ठेवावा लागेल की जिथवर होईल तितकं आपलं जानी नुकसान कमीत कमी व्हावं. आमच्या एक एक सिपाहीची जिंदगी आमच्यासाठी बेशकिमती आहे. आपण हे नाही विसरलं पाहिजे की फतेह अलीची नियत खराब आहे. आंखे मुनकर त्याच्यावर विश्वास ठेवणं स्वतःला अंधारात ठेवण्यासारखं आहे. असंही होऊ शकतं की ज्या अफगाणी फौजा आपल्या सोबत आज मिळून लढता आहेत, उद्या मैदाने जंग मध्ये आपल्याला त्यांच्याशीच लोहा घ्यावं लागेल. सरदार हरिसिंगजी, तुम्ही मुनव्वरला तुमच्या सोबतच ठेवा आणि जसा मौका मिळेल सर्वात पहिलं शाह शुजाला अतय मोहम्मदच्या कैदेतून सोडवलं पाहिजे. असंही होऊ शकतं की स्वतःलाच रणांगणात हरताना पाहून तो शुजाला खतम करण्याची कोशिश करेल. बोले सोनिया. अरे हा तर तो बंदुकींचा व्यापारी आहे. हा इथे काय करतोय?
मला नका मारू, मला नका मारू. मी तुमचं काय बिघडवलंय? मला नका मारू. मी तुम्हाला मालामाल करेन. मालामाल. तुम्ही आता मोहम्मदचे आदमी नाही आहात. आम्ही खालसा फौजचे सिपाही आहोत. तुम्हाला इथून बाहेर काढायला आलोय. तो फतेह अली खान तो मला मारून टाकेल. आम्हाला हुकूम देण्यात आलाय की तुम्हाला जल्द से जल्द एखाद्या महफूज जागी पोहोचवायचं आहे. याच्या आधी की फतेह अली खानची फौज इथे येऊन पोहोचेल, आपल्याला इथून निघावं लागेल. आपल्याकडे वक्त खूप कमी आहे. चला. मी चालू नाही शकत. आओ सुभेदार, आता मोहम्मद आओ. दीवारो दरला जरा गौर ने बघा. पहचाना या ना? ही तीच जागा आहे जिथे कालपर्यंत तुझा हुकूम चालायचा. दरबार लावायचास तू इथे. तुझ्या नजरेच्या एका इशाऱ्याने शेकडो लोकांची तकदीर बदलून जायची. आणि आज तू तोच आहेस. आणि ही जागा पण तीच आहे, पण सगळं बदललेलं आहे. इन्सान आपल्या तकदीरशी लढू शकतो फतेह अली खान, कातिबे तकदीरशी नाही. तुझी तकदीर लिहिणारा तर आम्ही आहोत. आम्ही तुला या जागेचा, काश्मीरचा सुभेदार बनवलं. पण तू आणि तुझ्या त्या नामुराद भाई जहदाद खानने आमच्याच पायाखालची जमीन खेचण्याची कोशिश केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. काय विचार केला होतास? काय समजत होतास की काबुल हुकूमत आता इतकी कमजोर झाली आहे की तू खैरातची रक्कम और तमाम दौलत को हजम करशील आणि आम्ही तुझं काहीच बिघडवू शकणार नाही? बहुत देर पर्यंत आम्ही तुझ्या या नाफरमानीला नजरअंदाज केलं आणि तू स्वतःला खुद मुख्तार समजू लागलास. आता पाहतोयस ना त्याचा अंजाम? मला माझ्या करणीवर जराही शर्मिंदगी नाहीये आणि जराही पछतावा नाहीये. घेऊन जा याला आणि कैद खाण्याच्या 4 दिवारीत कैद करून टाका.
काही दिवस तिथे राहील तर याची अकल ठिकाण्यावर येईल. तो नाही मिळणार. काहीच फायदा नाहीये वजीर आला. ज्याच्या शोधात तुम्ही इथवर आला आहात तो तुम्हाला नाही मिळणार. मी इतका बेवकूफ नाहीये की त्याला शाही कैद खान्यात ठेवून देईन जेणेकरून तुम्ही याल आणि त्याला उडवून घेऊन जाल. तुला काय वाटलं इतक्या स्वस्तात सोडून देऊ आम्ही तुला? बोल शुजा कुठं आहे? नाहीतर तुझ्या नसानसात वाहणारा एक एक थेंब तुझ्या नजरेसमोरच कतरा कतरा होऊन वाहू लागेल. तू फक्त तडपत राहशील आणि आम्ही रहम नाही करणार. काहीच फायदा नाही फतेह अली खान. माझं जिस्मच काय काश्मीरच्या एक एक पहाडीला खाक बनवून हवेत उडवून टाक तरी तो तुला नाही मिळणार. कारण की तो इथून गेलाय. काय मतलब आहे तुझा? तू असं नाही करू शकत. बोल कुठे आहे शुजा? बोल कुठे लपवून ठेवलायस त्याला? मला नाही माहीत फतेह अली खान की तुला काय दिलचस्पी आहे त्यामध्ये. मला तर फक्त इतकंच माहिती आहे की तू जिंकून सुद्धा हरलायस. शुजा मर चुका है. तुझ्या डोळ्यांमध्ये शिकस्तीचा हा रंग पाहून मला किती मुसर्रत होते हे तू नाही समजू शकणार. जर तुझी बात सच निघाली तर तुझ्या मौतचं मंजर किती खौफनाक असेल याचा तू विचारही करू शकत नाहीस. सच काय आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. तो जास्त दूर नाही आपल्यापासून. घेऊन जा याला.